शासनाचे कर्तव्य आहे। आज देशभर आपण जर पाहत असाल, गावखेडा असो, ग्रामीण भाग असो, शहरी भाग असो, महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत तर देशात काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत प्रत्येक भारतीय या स्वातंत्र्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतो। माझा देश कोणता? तर एकमेव भारत। जातीपातीच्या पलीकडे जाऊन कोणताही पक्ष नाही, कोणतीही जात नाही, आज प्रत्येकाच्या हातामध्ये आपल्याला तिरंगा पाहायला मिळतो। रस्त्यावर पहा, अनेक विद्यार्थी असतील, लहान बालकं असतील, महिला असतील, एक तिरंग्याला आपल्याला सलाम करायचा आहे, त्याला नमस्कार करायचा, या भावनेतून देशभरात रस्त्यावर आपल्याला या देशाचा गुणगौरव गाताना दिसतंय। हे स्वातंत्र्य जेव्हा मिळालं त्या काळामध्ये ही आपल्या पूर्वीची जी पिढी होती त्यांचं खऱ्या अर्थानं बलिदान आहे, त्याने केलेला संघर्ष आहे। आपण ते स्वातंत्र्य खऱ्या अर्थानं भोगतोय। आपल्याला त्या स्वातंत्र्याची किंमत त्यांनी केलेल्या आहुतीनंतर मिळालेली आहे। म्हणून हा देश स्वतंत्र झाल्यानंतर अनेकाने इतका मोठा देश, विविध जाती धर्म पंथ असलेला हा देश कसा टिकेल यावर सुद्धा अनेकांचे प्रश्न होते। परंतु घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली, ती घटना देशभरातील सर्व वेगवेगळे विविध राज्य, आपण पाहत असाल 200 किलोमीटरवर गेल्यानंतर भाषामध्ये परिवर्तन होताना आपल्याला दिसतंय, भाषा बदलताना दिसतात, परंतु सर्वांच्या मनामध्ये एकच भावना, आमची राज्यघटना ही आम्हाला सर्वोपरी आहे। म्हणून या देशावर अनेकांनी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी पुन्हा आपल्याकडे हा देश तोडण्यासाठी लढाया करण्याचा प्रयत्न केला, परंतु देश एक संघ असल्यामुळे या सर्वांचे मनसुबे जे आहेत ते आपण उधळून लावलेले आहेत। हा देश प्रगतीपथावर जात असताना आपला महाराष्ट्रही, अनेक राज्य प्रगतीपथावर आहेत, त्यातल्या त्यात आपला महाराष्ट्र त्यातून सर्वात जास्त प्रगतीपथावर जाणारा हा आपला महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रामध्ये अनेक निर्णय या शासनाने घेतलेले आहेत, अनेक निर्णयाची पूर्ती आपल्याला होताना दिसत आहे। हा महाराष्ट्र जेव्हा प्रगत होतो त्याचा परिणाम देशाच्या आर्थिक घडीवर सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळतो। माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय उपमुख्यमंत्री असतील, यांनी ज्या योजना, कल्याणकारी योजना या महाराष्ट्रामध्ये राबवण्याचा प्रयत्न केला त्याला आपण सर्वांनी साथ दिलेली आहे। लाडकी बहीण योजना असेल, इतर अनेक योजनांचा आपण या ठिकाणी उल्लेख करू शकतो। या सर्व योजना परिपूर्ण करताना भलेही शासनाला आर्थिक अडचण जरी आली तरी सर्वसामान्य माणूस हा आमचा केंद्रबिंदू आहे हे समजून शासनाचे हे पाऊल उचलले जात आहे। आपल्या जिल्ह्याची सुद्धा जबाबदारी आहे, राज्य शासन करताय, परंतु जिल्ह्याचा विकास हा खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या हातामध्ये असतो। तुम्ही आम्ही सर्वजण एकत्रितपणे या जिल्ह्याचा विकास केला। मराठवाड्याची उपराजधानी याला समजला जातात आणि या उपराजधानीमध्ये काम करताना आपल्याकडे असलेले सर्व अधिकारीगण अत्यंत चांगलं काम करताना आपल्याला पाहायला मिळतात। म्हणून या जिल्ह्याचा विकास करताना तीच दृष्टी ठेवून आपण अनेक योजनेचा या ठिकाणी पाठपुरावा करतोय। सर्व अधिकारी त्यात गुंतलेले सुद्धा असतात। आपण जर उदाहरण घ्यायचं झालं, आजची आपली घाटी हॉस्पिटल अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ज्याला म्हणलं जातं त्या पद्धतीने आपण त्याला बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। अनेक खेळाडू या ठिकाणी घडले गेले पाहिजेत, त्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून त्या खेळाडूला चांगलं ग्राउंड कसं उपलब्ध होईल याचा सुद्धा आपण प्रयत्न करत आहोत। मी या स्वातंत्र्य दिनी गारखेड्याचं स्टेडियम जे आहे त्या स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्विमिंग पूल असावा, तिथे आणखीन बॅडमिंटनचे कोर्ट असावेत, यासाठी 25 कोटी रुपयाचा डीपीसी मधून घोषणा या ठिकाणी करतोय आणि लवकरच त्याचं भूमिपूजन सुद्धा होईल। माझ्या शहरामध्ये काही कमी आहे
असं कधी वाटायला नको. माझं शहर हे परिपूर्ण आहे. माझ्या शहरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी नाही. या ठिकाणचे असलेले लोकप्रतिनिधी असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, या सर्वांचा सहभाग याच्यात आहे. हे क्रेडिट कोणा एका पार्टीचं, एका पक्षाचं किंवा एका जाती धर्माचं किंवा एखाद्या नेत्याचं नाही, तर तुमचं आमचं सर्वांचं आहे. हे मी मानणारा कार्यकर्ता आहे. म्हणून आजच्या या स्वातंत्र्य दिनी आपण सर्वजण एक संकल्प केला पाहिजे. आपल्याला आपला जिल्हा खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात प्रगतीकडे कसा जाईल. मी या ठिकाणी अनेक योजना वाचून दाखवल्या असत्या, ज्या तुम्हाला सर्वांना ज्ञात आहेत. परंतु तुम्ही आता पाहत असाल, कॉर्पोरेशन जरी असली त्या ठिकाणी आपण अग्निशामक दलाला सहकार्य करण्यासाठी जवळपास 16 करोड रुपयाची एक गाडी जी 72 मीटर पण जाते ती आणलेली. आताच काही क्षणानंतर या ठिकाणी आता हे बाजूला जे गाड्या आपल्याला दिसत आहेत, या सगळ्या नवीन पद्धतीच्या आपण या शहराच्या एक विकासाच्या माध्यमातून या ठिकाणी आज त्याचंही लोकार्पण करणार आहोत. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं एवढंच तुम्हाला सर्वांना सांगेन, जात कोणतीही असू द्या, धर्म कोणताही असू द्या, पक्ष कोणताही असू द्या, परंतु एक लक्षात ठेवा, हा देश आपला आहे. या देशावर जर कोणी घालायला येईल त्या टायमाला आपण सर्व विसरून एकजुटीने, एक दिलानं त्याचा मुकाबला करण्यासाठी सिद्ध झालं पाहिजे. हीच आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर मृद व जलसंधारणची शपथ माननीय श्री जनार्दनजी विधाते सर यांनी द्यावी.